अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो हीच महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, प्रत्येक व्यक्ती म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्री असो पुरुष असो, कॉलेजची मुलं मुली असो किंवा अगदी आत्ताच नुकतंच जन्मलेलं छोटं बाळ असो, बघा प्रत्येक व्यक्तीच्या आपण हातात काळा धागा बांधत असतो, पायात काळा धागा बांधत असतो, कमरेला काळा धागा बांधत असतो. तर हाच काळा धागा का बांधावा किंवा कसा बांधावा याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. पहिलं तर बघा, काळाच धागा का निवडावा, म्हणजे काळाच कलर किंवा इतर रंगाचे धागे आपण का नाही निवडत, काळ्या कलरचा धागा आपण का निवडतो हे पहिला मी तुम्हाला सांगते. बघा, काळ्या कलरमध्ये किंवा काळ्या रंगामध्ये निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्हिटी शोषून घेण्याची शक्ती असते, म्हणून आपण काळा धागा प्रत्येक व्यक्तीच्या हातात, पायात, कमरेला बांधत असतो. बघा, एखाद्या व्यक्तीच्या आहे ना, एखादा व्यक्ती अनेक त्याच्या आयुष्यात त्रास असतात, इडापिडा असतात, संकट असतात, अगदी शारीरिक मानसिक प्रत्येक दृष्टीने तो ग्रासलेला असतो. त्या व्यक्तीने त्याच्या हातात काळा धागा, हातात पायात काळा धागा बांधावा. बघा, काळा धागा का बांधावा हे पहिलं आपण बघूया. त्याचं पहिलं मुख्य कारण, बघा आपल्या घरात लहान छोटी बाळं असतात, ती सतत जर वारंवार रडत असतात, बघा त्यावेळी आपण म्हणतो की याला दृष्ट झालेली आहे किंवा याला नजर लागलेली आहे, म्हणून हा सारखा रडत असेल, आणि मग आपण त्याच्या हातात पायात काळा धागा बांधत असतो. याचंच पहिलं मुख्य कारण आहे की नजर दोष. बघा, एखाद्याची नजर आहे ना इतकी वाईट असते, इतकी कडक असते ना की त्या नजरेने एका दगडाचे 2 भाग होऊ शकतात, इतकी ती नजर वाईट असते. आणि असं घडलं देखील आहे, पुरातनामध्ये असं घडलं आहे. बघा, एखाद्याची नजर इतकी वाईट असते, आपण बघा ज्यावेळी चार चौघात जातो आणि घरी आल्यानंतर आपण आजारी पडतो, आणि जर तुमच्या बाबतीत असं सतत, म्हणजे एखाद्या वेळेस ठीक आहे, पण सतत वारंवार जर तुम्ही आजारी पडत असाल तर तुम्हाला नक्कीच नजर दोष झालेली आहे, बघा असं आपण म्हणतो. आणि आपण काळा धागा पायात हातात बांधत असतो. आणि ज्यावेळी बाळ देखील सतत रडत असतं त्यावेळी आपण म्हणतो की याला दृष्ट झाली आहे, नजर झाली आहे, आणि त्यावेळी त्या बाळाच्या देखील हातात, तुम्हाला दोन्ही हातात बांधलं तरी चालेल, दोन्ही हातात दोन्ही पायात काळा धागा बांधावा, त्या बाळाला काहीच होणार नाही. बघा, पहिलं तर काळा धागा का बांधावा याचं पहिलं कारण की नजर दोष, ते आपण बघितलं. त्यानंतर काळा धागा का बांधावा बघा, किंवा कोणी बांधावा. बघा, ज्याच्या आपण कुंडली प्रत्येकजण काढत असतो, आपली कुंडली, जन्मकुंडली, ज्याच्या कुंडलीमध्ये बघा शनिग्रह असेल आणि तो शनिग्रह अशुभ स्थितीत जर असेल तर त्या व्यक्तीने काळा धागा बांधावा. असं केल्याने काय होतं बघा, त्या व्यक्तीचे जे मन आहे ते स्थिर राहील किंवा इकडे तिकडे भटकणार नाही, किंवा त्याच्या आयुष्यात ज्या आर्थिक समस्या आहेत त्या कमी होतील, हे त्याचे फायदे आहेत. म्हणजे कुणी बांधायचं, ज्याच्या कुंडलीमध्ये शनिग्रह आहे आणि शनिग्रह अशुभ स्थितीत आहे, अशा व्यक्तींनी काळा धागा हातात पायात बांधावा. त्यानंतर ज्या व्यक्तींचा व्यवसाय ठप्प झालेला आहे किंवा ज्या व्यक्तींना वारंवार आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागते, त्यांचं व्यवसाय ठप्प झाले, व्यवसाय बंद झालेला आहे किंवा त्यांची आर्थिक प्रगतीच होईना, अशा लोकांनी सुद्धा हातात पायात काळा धागा बांधावा. हे झालं काळा धागा का बांधावा, कोणी बांधावा. आता काळा धागा कसा बांधावा किंवा कशा प्रकारे बांधावा. बघा, कधीही आपण एखाद्याने सांगितले, त्याने सांगितले, तिने सांगितले म्हणून मी काळा धागा आणतो बाजारातून विकत आणि बांधतो, असं कधीही करू नका, आणि त्याचा तुम्हाला फायदा देखील होणार नाही. तर बघा, काळा धागा कशा प्रकारे बांधावा आणि कोणत्या दिवशी बांधावा. काळा धागा हा कायम शनिवारीच बांधावा. बघा, काळा धागा बांधण्याच्या आधी तुम्हाला एखाद्या भैरवनाथांच्या मंदिरात जायचं आहे, तो काळा धागा घेऊन भैरवनाथांच्या मंदिरात जायचं आहे. मग आता तुम्ही म्हणाला आमच्या आमच्या गावात किंवा आसपास भैरवनाथांचं मंदिर नाही आहे, तर तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरात जा. तिथे तुम्ही जर थोडंसं लांबूनच तिथं तो काळा धागा त्यांच्या समोर ठेवा, त्यांच्या चरणांपाशी ठेवा आणि प्रार्थना करा की तुम्ही कशासाठी हा काळा धागा बांधणार आहे, त्या समस्येतून तुमचं निवारण होऊ दे. तुमच्या ज्या काही समस्या आहेत, सतत आजारी पडणं, वारंवार नजरदोष होणं किंवा आर्थिक समस्यांना तोंड देणं किंवा
व्यवसाय बंद होणं, जे काही तुमचं कारण आहे, ज्या कारणासाठी तुम्ही हा काळा धागा तुमच्या हातात पायात बांधणार आहात, ते बोलायचं आहे आणि यातून माझी सुटका करा, यातून माझी सुटका व्हावी, यातून माझं निवारण व्हावं, अशी तुम्ही कालभैरवांना किंवा भैरवनाथांना तुम्ही प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही तो काळा धागा घेऊन घरी यायचं आहे. आता घरी आल्यानंतर हा काळा धागा लगेच बांधायचा नाही. तर काय करायचं बघा, पहिल्यांदा तर देवघरापुढे बसायचं. देवघराजवळ बसल्यानंतर तुम्ही तो काळा धागा हातात घ्यायचा आहे. हातात घेतल्यानंतर जो शनी महाराजांचा बीज मंत्र आहे तो तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. म्हणजे तो काळा धागा जो बांधणार आहे आपण तो आपल्या उजव्या हातात धरायचा असा आणि त्यानंतर शनी महाराजांचा बीज मंत्र बोलायचा आहे. आता बीज मंत्र कोणता ते सुद्धा मी तुम्हाला सांगते बघा. ओम प्राम प्रीम प्रोम सहा शनेश्वराय नमः हा आहे शनी महाराजांचा बीज मंत्र. बघा कोणता बीज मंत्र आहे. ओम प्राम प्रीम प्रोम सहा शनेश्वराय नमः हा बीज मंत्र शनी महाराजांचा तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे, तो काळा धागा हातात धरून. त्यानंतर हा बीज मंत्र 21 वेळा म्हटल्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्र देखील 11 वेळा म्हणायचा आहे. आता गायत्री मंत्र सगळ्यांना माहीत आहे. तर हे 2 मंत्र म्हटल्यानंतरच तुम्हाला त्या काळ्या धाग्याचा फायदा होणार आहे. बघा एखाद्याने सांगितलंय म्हणून तुम्ही असंच दुकानातून बाजारातून विकत आणलाय आणि तुम्ही तो बांधलाय तर त्याचा अजिबात तुम्हाला फायदा होणार नाही, उपयोग होणार नाही. तर हे 2 मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला देवापुढे प्रार्थना करायची आहे की मला या संकटातून मुक्ती मिळू दे किंवा या समस्येतून माझं निवारण होऊ दे. ज्याच्यासाठी तुम्ही काळा धागा बांधणार आहे त्यातून माझी मुक्ती व्हावी, निवारण व्हावं अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला तो काळा धागा तुमच्या हातात पायात बांधायचा आहे. आणि हे केल्यानंतरच म्हणजे हे 2 मंत्र किंवा स्तोत्र नाही म्हणता येणार, हे मंत्रोच्चार केल्यानंतरच आपल्याला त्या काळ्या धाग्याचा फायदा होणार आहे, त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे. तर अगदी बघा, तर आज आपण बघितलं की काळा धागा का बांधावा, कोणत्या दिवशी बांधावा, कशा प्रकारे बांधावा, काळा धागा बांधताना कोणते मंत्र बोलावेत किंवा कोणत्या मंदिरात जाऊन त्याची म्हणजे तो कुणाच्या चरणांसमोर ठेवावा, हे सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि बघा तुम्ही जर तुमच्या मुलांसाठी हे करत असाल किंवा आता छोटी छोटी मुलं असतात ना, मग त्या मुलांना तर काही हे सगळं करणं शक्य नाही, तर त्यांच्या आईवडिलांनी ह्या सेवा करून त्या मुलांच्या हातात पायात धागा बांधला तरी चालेल किंवा ते त्यांनाच करावं लागेल, कारण लहान मुलं तर काय असं एवढं सेवा वगैरे करू शकणार नाही. तर त्यांच्या आईवडिलांनी या सेवा करून त्यांच्या हातात पायात काळा धागा बांधायचा आहे. तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.